बराचसा फंड आपल्या देखील जिल्ह्याला पडणार आहे, त्यामुळं त्या सुखसुविधा होतच राहतील. त्यामुळं साहेबांना देखील आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊ. दुसरी गोष्ट, देसाई साहेब, मला ह्या स्पर्धेला आवर्जून यावंसं का वाटलं, कारण आपल्यामधून विजयदादा देसाई यांच्यासारखा एक चांगला उमदा खेळाडू, ज्यांनी समाजामध्ये काम केलं, ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये काम केलं, हा व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर ह्या व्यक्तीच्या जीवन प्रवासाला उजळणी देण्यासाठी, ह्या व्यक्तीचा जीवन प्रवास हा सातत्याने चालू राहावा आणि यासाठी ही स्पर्धा आपण घेऊन आलात. रबल बॉल क्रिकेटमध्ये ही 30,000ची मोठी स्पर्धा आहे माझ्या मते, कारण एक काळ देसाई साहेब असा होता की आत्ता जी आपण जी प्रवेश फी भरतो तेवढं पारितोषिक देखील या विभागामध्ये आपल्याला नव्हतं. 51 रुपयाची एंट्री पे असायची आणि 500 रुपयासाठी खेळलेले आपण खेळाडू आहोत 20-25 वर्षापूर्वी. परंतु आपल्यातून एखादा कार्यकर्ता, आपल्यातून एखादा भाऊ, आपल्यातून एखादा जिवलग मित्र निघून जातो, त्याच्या स्मृतीला, त्याच्या आठवणीला आपण उजाळा देण्यासाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेऊन आलात. त्याबद्दल संपूर्ण गोगवे गावाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. मला वाटतं देसाई साहेब, एक छोटीशी जुनी आठवण सांगेन. 2010ला आपल्या गावामध्ये स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपला षटकार आपण एवढा लांब ठेवला होता की अख्ख्या स्पर्धेमध्ये संजय संकपाळ घावरीसारखा बलाढ्य खेळाडू, त्यानंतर श्रीकांत जाधव, या सर्वांनी अख्ख्या स्पर्धेमध्ये 7 षटकार मारले होते आणि मी एकट्याने 7 मारले होते आणि उत्कृष्ट फलंदाज 2010ला आपण गोगवे गावामध्ये मला दिलं होतं. त्यामुळं खरोखरच आपलं मनापासून आभार. आणि या ठिकाणी स्वर्गीय विजयदादा देसाई यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो एवढीच ग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली. आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने आपण घेऊन आलात, पुढच्या वर्षी आपण ह्यापेक्षा काहीतरी वेगळं करणार आहात आणि ह्यासाठी संपूर्ण शिंदे कुटुंबाच्या वतीनं, त्या ह्या KSKच्या वतीनं आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण मैदानाकडे जाऊया. मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जो माझा आदर सन्मान केलात त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच निलेश मर्डकर सर. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. निश्चित आपण पुढील मॅचकडे वळूया आणि मॅच आहे, एका बाजूला संघ आहे निश्चित आपण जे कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज आपण वितरण करत आहोत आणि सामनावीराचाही पुरस्कार सँडी बिरामने यांना आहे, ज्यांनी चांगला खेळ उभा केला आणि संघाला हा सामना जिंकून दिला. आणि विजय दादा शिंदे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दादा हा पुरस्कार आपण प्रदान करा. KSK प्रतिष्ठान महाबळेश्वरचे पूर्व अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. सँडी बिरामने यांना हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत. विजय बाई शिंदे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपण वितरण करत आहोत. त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक होतं 500 रुपये आणि 4 षटकार मारलेले आहेत. तर अशा रीतीने 2000चं कॅश प्राइज आपण दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस राजाराम माटे आणि सूरज सुर्वे यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज आपण सँडी बिराम यांना प्रदान करत आहोत. धन्यवाद. आणि आपण पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. द्वितीय फेरीचा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ एकामेकासमोर वाईचे आहेत. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल खाली राहिलाय. षटक क्रमांक 1चा खेळ ते संपुष्टामध्ये येतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 4. एक गडी बाद. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवाई विनंती आहे. आपण धावसंख्येमध्ये करेक्शन करूया. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. ओव्हर नंबर 2 साठी कुसगावचे किशोर निकम ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. वयाच्या 45 पार असतानाही गोलंदाजी मार्गवर त्यांना आपण पाहत आहोत. अनेक वेळा एका वक्रामध्ये नेहमीच त्यांचा खेळ बहरलेला आहे.
ओव्हर नंबर 2 साठी आता किशोर निकम आलेले आहेत. तर बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला संकेत वाडकर आणि नामदेव हगवणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. एक खेळाडू बोरगावचा तर एक खेळाडू मालतपूरचा. तर गोलंदाज आहेत कुसगावचे, वय वर्ष आहे 45 पार. टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. किशोर निकम यांनी टिपली आहे या पहिल्या बॉलच्या पाठीमागे आपल्या षटकातील पहिली विकेट आणि टीमची दुसरी विकेट. होता आता त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बहरतोय आणि विकेट हॅट्रिक घेतली तर अजितजी वरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता बॅटिंग साठी क्रमांक 4 वरती सचिन वाडकर क्रमांक 4 वरती आलेले आहेत. एका वक्रामध्ये हे सर्व संघ एकामेकांसमोर अनेक वेळा आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर व्यासपीठावरती युवा उद्योजक सुधाकर लोहार यांचं आगमन होत आहे. स्टार क्रिकेटर जाऊली आपण त्यांचं करूया स्वागत. आणि या बॉलच्या पाठीमागे घेऊया एक सिंगल धाव. धावसंख्या पुढे सरसावतीये 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवातीचं षटक जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये सिद्धेश विरकर माघारी गेले. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. झटपट त्यांची विकेट टीमने गमावली. त्यानंतर संपूर्ण प्रेशर संकेत वाडकर आणि त्यानंतर सचिन वाडकर यांच्यावरती आलेला आहे. 2 फलंदाज कोसळलेले आहेत. किशोर निकम यांचा पुढील बॉल येतोय तो प्रगतीपथावरती. समोर युवा टॅलेंटेड खेळाडू संकेत वाडकर बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल. दस्तक तडक फडक बेधडक आलाय तो षटकार. वाडकरांचा प्रयत्न संघाला अडचणीतून बाहेर काढायचा आहे आणि आक्रमण चढवलंय किशोर निकम यांच्यावरती. आतापर्यंत मोठे फटके येत नव्हते, आता यायला सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 12 वरती. 2 गडी बाद. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलत ना तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक. सुरुवातीचे 2 बॉल चांगले होते, 1 बॉल महागडा असं विश्लेषण करूया. बॉल क्रमांक 4 राईट आर्म ओव्हर द विकेट किशोर निकम कुसगाव. खोलवर टप्प्याचा बॉल वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. बॉलने स्टँडचा वेध घेतला आणि पंचांनी बोट उचललाय आणि अतिशय चांगला थ्रो केलाय. विकेटचं होतंय ते पतन. जीवन जर तुम्ही बघितलं ना तर वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या पाठीमागे आपल्या वडिलांची साथ असते, परंतु या मॅच मध्ये वडिलांना पुत्राची साथ आहे. कारण वडिलांनी बॉल टाकला आणि पुत्राने तो बॉल पकडून यष्ट्यांवरती टाकला आणि विकेट झालं ते पतन. धक्का क्रमांक लागला तो 3रा. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 12 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू कोणती जर असेल ना तर एकच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत, नामदेव हगवणे. त्यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आलाय खरा, परंतु त्यांना साथ देणं खूप महत्वाचं आहे. अडचणी येतात, संकट येतात, परंतु संकटावरती मात तुम्हाला करता आली पाहिजे. संकटांना शरण जाऊ नका, तर संकटावरती मात करायला शिका. पुढचा बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा किशोरजी निकम तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यानंतर द्वितीय फेरीचा सामना आम्ही खेळवत आहोत आणि त्यासाठी आपण टॉससाठी विनंती करूया. दोन्ही संघांनी जो एक सामना जिंकलाय ना, करंजे आणि खर्शी त्यांच्या विपक्ष धोंडेवाडी आणि ससेवाडी
या दोन संघांमध्ये पुढची लढत आहे. आपण रिपोर्टिंग करा. या इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये विनंती करूया, आपण घाई करा. येणाऱ्या फलंदाजालाही विनंती आहे, आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आता तुम्ही किती नंबर वरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी किती धावा बनवताय ना याला फार महत्व आहे. कारण धावा असणं फार महत्वाचं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना खोलवर टप्प्याचा हाई बॉल होता, लॉंगॉनला खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने गेले, नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेक. तत्पूर्वी 2 धावा फलंदाजांनी अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक धावेला फार मोठं महत्व आहे. हा सामना जिंकलो ना तरच पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ. ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत 14, गडी बाद झाले आतापर्यंत 4 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम बोरगाव मालतपूरने बनवलेले आहेत प्रथम बॅटिंग करताना फक्त आणि फक्त 14 धावा. वेळ घेऊ नका कारण 5:30 वाजलेले आहेत आणि इथून पुढे अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. त्यासाठी विनंती आपण करूया की आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत की आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर आता 3 साठी हे अंतिम षटक आहे पहिल्या डावातला आणि या षटकासाठी कुसगावचे शैलेश वरे ओव्हर नंबर 3 सांभाळतील आणि समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये नामदेव हगवणे ज्यांची बॅट तळपली. एक मोठा फटका आलाय परंतु शेवटच्या 6 बॉलमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या जी पाठीमागे पडली आहे तिला आकार द्यावा लागेल, वेग द्यावा लागेल, बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, झेल होईल का, बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील का, हे सर्व प्रश्न होते. धावांसाठी धाबाधाव सुरू आहे. क्षेत्ररक्षक काय बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही, झेल होऊ शकला नाही, बॉलला संरक्षण दिलं ना, नफा ना तोटा, मिळाल्या धावा तब्बल 4. क्रिकेटमध्ये या दुर्मिळ गोष्टी आहे. सकाळी जर आपण पाहिलं क्षितिज मोरे यांनी धावून 5 धावा पूर्ण केल्या आणि अर्धशतक पूर्ण केलं. म्हणजे क्रिकेटमध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये 4 धावा आणि 5 धावा तर फारच दुर्मिळ गोष्ट आहे. 4 धावा कधी ना कधी बघायला मिळतात परंतु 5 धावा फार दुर्मिळ मोठी गोष्ट आहे. असा योगायोग येणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उल्लेख केला तो योग सकाळी आला. आता 4 धावा अंकित केलेल्या आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शैलेश वरे कुसगाव पुन्हा तयार. एका बाजूला मालतपूरचे नामदेव हगवणे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि त्यानंतर हा बॉल पुन्हा टाकण्यासाठी गोलंदाज शैलेश वरे तयार होतील. 1 गाव 11 मध्ये या खेळाडूंचा खेळ नेहमीच बहरलेला आहे परंतु 2 गाव 1 खेळतानाही खेळ बहरणं महत्वाचं. 8व्या बॅटने हा बॉल गगनाच्या गाभाऱ्यातून चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी मोठा फटका, नाही होणार धावांचा तोटा. षटकार धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित या षटकातील फक्त 4च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. नामदेव हगवणे यांची बॅट तळपली आहे, धावा यायला लागलेल्या आहेत. हाई बॉल हवेत खेळलाय, वेळेच्या चुकता नाहीये. उंची जास्त, लांबी कमी, बॉलने उतस्थान प्राप्त केलं होतं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोचू शकले नाही. तत्पूर्वी फलंदाजांनी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेले आहेत. फटके मोठे खेळण्याचाही प्रयत्न होतोय, फटके फसतायत आणि त्या फटक्यांच्या पाठीमागे धावाही येत आहेत. सध्याच्या घडल्या जर आपण पाहिलं ना तर सर्व गोष्टी मालतपूर बोरगाव या टीमच्या बाजूने घडत आहेत. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर 2 षटकांमध्ये जो खेळ राहिला ना कुसगावचा आणि टीम कोंडवलीचा, या टीमच्या बाजूने हा खेळ चांगला राहिला. आता शेवटचे काहीच बॉल 3 शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. 8व्या बॅटने हाई फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगावरती येणारा बॉल सी कॉर्नरला केलाय, झडप पडली अपुरी, बॉल जाईल डोक्यावरतून. 4 धावेंसाठी होईल तो फरार. येतोय तो चौकार. आणि कोंडवलीने, परंतु त्यानंतर हा सामना कंट्रोल केलाय बॅटिंग करत असताना मालतपूर आणि बोरगाव यांनी, कारण धावा त्यांना येत नव्हत्या. नामदेव हगवणे मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आणि धावा यायला आता सुरुवात झालेली आहे.
आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शैलेश वरे यांचा नेहमीच 1-11 मध्ये खेळ बहरलाय, परंतु आता महागडे ठरतायत. पाठीमागे ओढलेला बॉल, बॅटची वरची कणा आणि स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या खाली विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक लागलाय तो 5वा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय वाई प्रीमियर लीगचे आयोजक पंकज दादा वाडकर यांचं आगमन होतंय. आपण दादांचं करूया सहर्ष असं स्वागत. आणि याच मैदानावरती महाबळेश्वर चॅम्पियन लीग जी खुल्या गटाचे खेळाडू येऊन खेळले होते आणि त्यांच्या टीममध्ये कृष्णा सातपुते खेळले होते आणि त्यांच्या संघाने बाजी मारली होती. संघाचं नाव होतं चौनेश्वर 11. त्या संघाचे संघ मालक पंकज दादा वाडकर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 धावा. आणि शेवटचा बॉल अंगाला जाऊन भेदला. 1 धाव इथे पूर्ण होतीये. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावफलकावरती आलेले आहेत तब्बल 31 धावा. बनवायच्या आहेत आता 32 धावा टीम कोंढवली कुसगावला. येणारे बॉल 18. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण या लगेचच करूया आपण टॉस. आणि या महत्त्वपूर्ण टॉससाठी मी विनंती करतो पंकज दादा वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. निघताय का? ओके चालेल. चला धन्यवाद. महत्त्वपूर्ण टॉस आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडलेत. पंकज दादा वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 2,22,222 ही सर्वात मोठी स्पर्धा पंकज दादांनी जिंकली आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. काटा हा कॉल आहे आणि काटा येतोय. आज पूर्णपणे भाग्य मला वाटतंय धोंडेवाडी आणि ससेवाडीच्या बाजूने. निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजीच करू. गोलंदाजी करताय. निलेश बॅटिंग करायची. धावा किती स्कोरबोर्डती लावावे लागते? 40 ते 45चा प्रयत्न करू आम्ही. ही मॅच महत्वाची आहे. हो नक्कीच. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. एकूण पंचांचा निर्णय शेवटच्या बॉलवरती काय आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच शेवटच्या बॉलवरती पंच पाहतायत. पाहणी करून तुम्हाला सांगतील. तुमचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला त्याचबरोबर फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतोय सिद्धेश विरकर क्षेत्ररक्षणाची रचना करा. अजूनही आपल्याला 3 ते 4 मॅच आहेत. ओके पंच पाहणी करतायत आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कारण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ओम साई MTC लाईव्हचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. सकाळपासून आपण जर पाहिलं अंकुजी चिकणे सर्व प्रेक्षकांनी वाहवा केले. MTC लाईव्हचं अप्रतिम थेट लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी त्यांनी केलंय आणि पंचांनी सांगितलं की शेवटच्या बॉलवरती विकेट आहे. म्हणजे निलेश सर समीकरण काय असेल? 30 केलेत. 31 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कैलासवासी हा 30 झाल्या. एकूण 30 झाल्या. एकूण 30 धावा झाल्यात. 31 धावा करायच्या आहेत. कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड यांच्या नावावरती ही टीम खेळते. पंकज दादा खूप मोठी गोष्ट आहे. कुसगाव आणि कोंडवली गावाचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री केली आणि मला लगेच त्वरित सांगितलं की आम्ही दोन्ही गाव जरी खेळत असू तरी कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड यांच्या नावावरती आम्ही या स्पर्धेमध्ये खेळू. कारण कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड यांचा विचार आपण केला तर वाई तालुक्यातील प्रत्येक स्पर्धा अटेंड करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही स्पर्धा असो जिथे क्रिकेट तिथे आदरणीय कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड साहेब आणि त्यांच्या नावावरती ही कोंडवली आणि कुसगावची आज एंट्री आहे आणि कौतुक करावं लागेल या 2 गावांचं. पुन्हा एकदा कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. 31 धावा कशा पद्धतीने केल्या जात आहेत हे सांगण्यासाठी मी विनंती करतो निलेश मर्ढेकर सरांना. निश्चित ज्या प्रकारे संतोष सर आपण उल्लेख केलात की स्वर्गीय बाळासाहेब चोरड दादा खरं तर क्रिकेटचा एखादा खेळाडू कसा असावा, पोशाख कसा असावा, अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडूला साजेसा त्यांचा पोशाख असायचा. टी शर्ट, ट्रॅक, इनर,
कॅप, गॉगल आणि शूज या सर्व गोष्टी बघण्यासारख्या असायच्या आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचं एक मोठा चाहता व्यक्तिमत्व म्हणायला काही हरकत नाही. पश्चिम भागातली न भरून निघणारी क्रिकेटची खळगी आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील त्यावेळेस या व्यक्तिमत्वाची आठवण आपल्याला नेहमी होईल. स्पर्धा ज्या वेळेस असायच्या त्यावेळेस संपूर्ण दिवस ते व्यासपीठावरती असायचे, खाली जायचे, कधी संघामध्ये सहभागी व्हायचे आणि कधी व्यासपीठावरती येऊन बसायचे. असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब चोरट दादा आणि त्यांच्या नावाने खेळणारा हा संघ. गोलंदाज सय्यार, आपटलेला बॉल, फारच मोठी उसळी आहे या बॉलला आणि पंचांनी कळवलंय की दिशा खराब आहे, 1 फ्रॉम दी ओव्हर. तुम्ही एका षटकाला अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता, ही सूचना आता हाताळू शकता. तो तुम्ही हाताळलेला आहे, ही सूचना आता पंचांनी गोलंदाजाला दिलेली आहे. सिद्धेश विरकर ओव्हर नंबर 1 साठी आहेत. मालतपूर एक्सप्रेस पाठीमागच्याही मॅचमध्ये त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. अकूट टप्पा यावेळेला भिरकावून दिलाय, बेमिसाल टायमिंग बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी जबरदस्त क्लासिकल उत्तुंग षटकार. अभि चोरट यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मग लेदर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, आता रबर बॉलमध्ये चमकायला सुरुवात केलेली आहे अभि चोरट यांनी. ज्या प्रकारे बॉल ज्या वेगाने आला ना त्याच वेगाने फेकून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. अभि चोरट यांनी आलाय तो षटकार. अनेक वेळा दोन्ही खेळाडू समोरासमोर आलेले आहेत. आज निमित्त आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024. दोन्ही संघाने विनंती आपण घाई करा. सिद्धेश विरकर एक युवा ऑलराऊंडर, वेगाने बॅट फिरवली, संपर्क नाहीये, आता आलाय तो डॉट. आता अभि चोरट यांना रीड केलेला आहे सिद्धेश विरकर यांनी आणि त्यांचं वाचन करूनच त्यांना गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल फार महत्वाचे आहेत. कमी धावसंख्येचा सामना आहे आणि त्याचबरोबर विकेटही महत्वाचे आहेत टीम मालतपूर बोरगावसाठी. पायांवरती असणारा बॉल पंचांकडे मागितली दाद. पंचांनी कळवले की डावीशी सोडून जाणारा हा बॉल होता. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ झालाय फाईन लेगला. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न, तब्बल धावून पूर्ण केलेले आहेत धावा 3. या बॉलच्या पाठीमागे 4थीचा प्रयत्न होईल का, तर नाही, फक्त 3च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. लेग बायच्या धावा आहेत पंच आम्हाला कळवतायत. धावसंख्या पुढे सरसावती आणि जाऊन पोहोचलेली आहे 10 धावा धावफलकावरती. 31 धावांचा पाठलाग करताना टीम कोंडवली कुसगाव. सिद्धेश विरकर विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेटचा शोध अद्यापही संपला नाही आणि ती क्षमता आहे सिद्धेश विरकर यांच्याकडे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलण्याचा प्रयत्न केलाय. बॅटिंगसाठी आता स्ट्रायकर एंडला चिंतामणी निकम. युवा खेळाडू कुसगावचे बॉल हवेत आहे. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. बॉलला संरक्षण दिलं जाईल. पुन्हा 2 धावा धावून अगदी सहजरित्या या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज अनेक वेळा आघाडीच्या जोडीमध्ये आपण पाहिलेले आहेत. सिद्धेश विरकर नेहमी पॉवर प्लेचं 1 गाव 11 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटक हाताळत आलेले आहेत. आताही एक पहिलं षटक ते हाताळत आहेत. रबर बॉलमध्ये पॉवर प्ले नसतो, खुलं क्षेत्ररक्षण पहिल्या बॉलपासून असतो आणि अशा क्षेत्ररक्षणामध्ये पहिलं षटक सिद्धेश विरकर हाताळत आहेत. आतापर्यंत टाकलेले बॉल आहे सिद्धेश विरकर यांनी 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल 12. विकेटचा शोध अजूनही सुरू. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. बॉल क्रमांक 5 आता प्रगतीपथावरती येतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील परंतु बॉलने शोधलाय गॅप. बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. आलाय दिलासा देणारा चौकार. सिद्धेश विरकर यांच्यावरती आक्रमण. पहिल्या 5 बॉल मध्ये कुठलेल्या आहेत धावा तब्बल 16. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. चिंतामणी निकम एका बाजूला. दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी गावासाठी अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळलंय. आपटलेला बॉल बॅकफूट वरती गेलेत. कमालीचा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. चिंतामणी निकम टिपिकल फटका षटकार. तालुका वाई, गाव कुसगाव, नाव चिंतामणी निकम यांनी ठोकलाय टिपिकल स्ट्रोक षटकार. आता समीकरण सोपं झालंय.
आता उर्वरित येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत धावा, फक्त आणि फक्त 9. एका बाजूला संकेत वाडकर. ओव्हर नंबर 2 साठी एक चांगले ऑलराऊंडर आहेत बोरगावचे. परिस्थिती अनुकूल नाहीये गोलंदाजीसाठी, परिस्थिती बिकट आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये संकेत वाडकर यांना तिकट मारा करावा लागेल. समोर आहेत अभि चोरट कोंढवली. पाठीमागे ओढलेला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांनी हात फैलावल्याने सांगितलं की आहे वाईट बॉल, म्हणजे येणारे 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 8 धावा. अशक्यही गोष्टी होतात शक्य, प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. संकेत वाडकर विकेटच्या शोधामध्ये. खोलवर टप्प्याचा हा बॉल आहे. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आता बनवायच्या आहेत अवघ्या 6 धावा. एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते. चला, पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण तयार राहा. जसा सामना संपेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टीम करंजे, खर्शी आणि धोंडेवाडी आणि ससेवाडी, आपल्याला विनंती आहे की मित्रांनो आपण वेळ घेणार नाही आहोत, कारण आता वाजलेले आहेत 5:43 झालेली आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळतोय, शरीरापासून दूर चाललाय, आलाय तो डॉट. म्हणजे या प्रकारचे बॉल टाकत प्रेशर बनवावा लागेल संकेत वाडकर यांना, कारण डॉट बॉलचा आता रेशिओ वाढवला पाहिजे, तरच हा सामना बनू शकतो. अन्यथा परिस्थिती हाताच्या बाहेर निघून जाईल. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा. 10 बॉल 6ची गरज. आता हेच पाहावं लागेल संकेत वाडकर शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवणार. बॉल हवेत आहे, वेळेची अचूकता नाही आणि अभि चोरट येथील माघारी. पहिल्या विकेटचा शोध संपला आणि पहिली विकेट मिळाली आहे मालतपूर बोरगावला. अव्वा करणारी प्रीमियर लीग म्हणजे जावली प्रीमियर लीग, याचे आयोजक आमच्या सर्वांचे लाडके एक सिनियर खेळाडू सुधाकर दादा लोहार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या माध्यमातून त्यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. श्री सकाराम शेठ कदम यांना मी विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण करूया आदरणीय सुधाकर दादा लोहार, एक लेजेंड खेळाडू जावली तालुका, यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अक्षय सोरट आलेले आहेत आणि या षटकामध्ये आतापर्यंत झालेले आहेत बॉल तब्बल 4. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे ती 26. म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 बॉल झालेले आहेत. ओके, आपण करेक्शन करूया. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वेळेची अचूकता पुन्हा एकदा साधता आली नाही, परंतु 1 धाव इथे पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, आणि हो, केला गेलाय दुसरीचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त होतोय. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे आता बनवायच्या आहेत टीम कोंडवली कुसगावला. अवघ्या 3 धावांची गरज आहे. येणारे बॉल 6, म्हणजे बॉल जास्त धावा कमी. अशा बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, परंतु अशाही परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 3 साठी जो पर्याय निवडलाय मालतपूर बोरगावने, राम वाडकर नावाचा पर्याय निवडलेला आहे. आज राम वाडकर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतील का? कारण परिस्थिती आहे 6 बॉल 3 धावांची आणि समोर आक्रमक जोडी आहे. या जोडीला बांधून ठेवायचं आहे आणि 3 धावांचा बचाव करायचा आहे. तारेवरची कसरत. राम वाडकर तयार.
आणि पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा टाकलाय आणि पहिलाच बॉल डॉट येतोय म्हणजे मनोबल वाढलंय. येणारे 5 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल 3. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. 5 बॉल 3 ची गरज. आता हा बॉल टप्पा पडल्यानंतर डावीशी सोडून चाललाय. 5 बॉल 2 ची गरज आहे. अशा प्रकारच्या बॉलवरती नियंत्रण ठेवावं लागेल. ही दिशा खराब आहे. लगेच पंचांनी कळवलंय म्हणजे 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा अवघ्या 2. 5-2 2-5. चला पुढील 2 संघांना पुन्हा एकदा विनंती करूया मित्रांनो, आपण मॅचसाठी तयार राहा कारण तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जिंकून जाणार आहे आणि पुढचा सामना खेळणार आहे. त्यासाठी आपल्याकडे वेळ हवा. त्यासाठी आपल्याला विनंती करूया की आपण घाई करा. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक बॉल येऊ दिला आणि त्यानंतर बॅट वरती घेतला. एक सिंगल धाव. अवघ्या 1 धावेची आता गरज आहे. कोणतंही आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला दोन्ही फलंदाजांनी केलं नाहीये. संयमाने खेळलेला बॉल होता. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि बॉल शिल्लक आहेत अजून 4. 4 बॉल 1. काही घडू शकतं. इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असेल ना, अशक्यही गोष्टी शक्य होतात. फक्त प्रयत्नांची उंची तुम्हाला मोठी ठेवावी लागेल. पुन्हा एकदा हा बॉल टाकण्यासाठी राम वाडकर होतील तयार. चार बॉल आणि बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 1 धाव. आणि इथे ही विजय धाव संपादित होतीये आणि कैलासवासी बाळासाहेब चोरट स्मृती 11 कोंढवली कुसगाव हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. चला दोन्ही टीमना विनंती करतोय आम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला पुढच्या 2 टीम चला लगेच. दोंडेवाडी आणि ससेवाडी प्लीज मैदानाचा ताबा घ्या. लगेच आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. पहा 1 तास राहिलाय.